वंदे भारतच्याच कोचमध्ये जर तुम्ही काही नाश्ता चावी वगैरे दिलेली आहे, बॅग वगैरे सगळे गाडी आली. ओके, गाडी पण आलेली आहे. गाडी तर बघ, तुम्हाला पण आमच्यासोबत ट्रिप करायची असेल ना तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. तर आज आपण रेस्टॉरंट शॉपले हो ऐसा जो काम का हो एक गोष्टी तुम्हाला ठाण्याला उतरलेलो, कारण अंधेरीपर्यंत पोहोचेपर्यंत सॉरी तो त्याच्यासाठी कैसन बा मच्छा येंगे. फायनली आपण ट्रेनमध्ये चढलो आहे आणि आपली नॉन एसी आहे, त्यामुळे आम्ही हरत नाही आलो आहे नाही. आता जाताना शताब्दी सीटर मी मित्राला बोलवलं आहे, त्याची मी गाडी घेऊन डायरेक्ट घरी जाणार. हां, फ्रेश होतोय मित्रांनो. फायनली आपण या चर्चजवळ पोहोचलेलो आहे आणि हा खूप फेमस चर्च आहे, तुम्ही भरपूर सारा पिक्चरमध्ये बघितलं असेल. आणि ॲक्च्युली हा चर्चचे गेट वगैरे बंद आहेत, सो त्यासाठी आता आम्ही इथूनच बाहेरनं शूट वगैरे करतो. मी थोड्याने वर जाईन, मला दाखवतो मी तरी पण. ठीक आहे, सिद्धा तिकडे बाईक घेऊन उभा आहे. तो मित्रांनो हे असं काही चर्च आहे, इथे छोटंसं ग्राउंड आहे, भरपूर शूटिंग वगैरे होतात तिकडे, भरपूर म्हणजे भरपूर. आणि इथे फॉरेनर्ससुद्धा वगैरे भरपूर आले ते बघा. हे बघा इथे मोठे फोटोग्राफर आहेत आणि आपले सलमान भाई. जा सकते भी नहीं ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की जर आपण शॉर्ट्स वगैरे घातले असेल तर आपल्याला अलाव नाही करणार. जर तुम्हाला आज जायचं असेल तर तुम्हाला फुल पॅन्ट किंवा या काही गोष्टी इकडे तुम्हाला सांभाळाव्या लागतील. बाकी तुम्ही नाही, तुम्ही बाहेरनं जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही बाहेरून येऊन फोटो वगैरे काढू शकता. तो आता मी तिथपर्यंत गेलेलो पण मला अलाव नाही केलं. मी तुम्हाला आता ती छोटी एक शॉर्ट दाखवला तुम्हाला, त्यांनी तिकडे मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला जायचं असेल आत तर या गोष्टी टर्म्स अँड कंडिशनप्रमाणे तुम्हाला तुमचे कपडे वेअर करावे लागतील. लेडीजचं सुद्धा तसंच काही आहे. मी शॉर्ट्स आणि वगैरे घातले म्हणून मला नाही आला वगैरे. ठीक आहे, ॲटलीस्ट बाहेरनं तर बघितलं, आत गेलो असं तरी वेगळं काय नसं दिसलं. जे तुम्हाला इकडनं दाखवणार तेच तुम्हाला बाहेर आतून बघायला मिळालं. तर ठीक आहे, जाऊ दे. सो मित्रांनो, आता आपण मगाशी आलो 7:30-8 वाजता. खूप कंटाळलो ट्रॅव्हल करून. ट्रॅफिक पण होतं आणि दिवसभर आपण बाईक चालवत होतो, स्कूटी चालवत होतो, तर त्यामुळे बॅक वगैरे पेन करायला लागली. अर्धा एक तास झाला आम्ही आलो घरी. थोडा मस्त एक शॉवर घेतला छानपैकी आणि आता आम्ही चाललो आहे परत शॉपिंगला. सो आता आपण गोव्याला आलो आहे तर घरच्यासाठी काही ना काही छोटं मोठं तरी सामान शॉपिंग रिलेटेड ज्या काही गोष्टी त्या आपण आता घेऊन जाऊया. सो आता एक मार्केट आहे जे ओव्हरनाईट चालू असतं असं मी ऐकले, बट आता बघू तिकडे जाऊन आणि काय आहे तिकडे, काय काय मिळेल काय काय नाही सगळं तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, सो चला आता आपण निघूया 10 ते 15 मिनटात. आणि आत्ताचा हा माझा काही नवीन वेगळा हा लुक आहे. सो कसा वाटला लाईक करा. ठीक आहे, चला. सो आता आपण आलो आहे सॅटर्डे मार्केटला. बाकीचे मेंबर येतात, मी थांबलो आहे, मी थोडा लवकर आलेलो आता. तर आम्ही मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे. आता इकडे खूप मोठं मार्केट आहे. सिद्धार्थ काय घेतोय? बॅग घेतोय. इकडे सगळे मेंबर आलेले आहेत आपले, एक फक्त सचिन यायचा बाकी आहे. आता आपण काहीतरी शॉपिंग करूया, घरी पण काहीतरी घेऊन जातो, रचण्याला पण काहीतरी शॉपिंग करूया आपण. ठीक आहे. आणि ॲक्च्युली खूप मोठं मार्केट आहे बघा ना आतमध्ये. याला ॲक्च्युली सॅटर्डे मार्केट बोलतात. नाही जायचं. या मार्केटमध्ये ॲक्च्युली आणि ते DJ सुद्धा लावलेलं आहे. सो आता ते थोडासा एन्जॉय करूया 5-10 मिनटं.
करायला आलोय. सो इथे देवीन आणि चपात्या ठेवायसाठी एक बॅग घेतलेली आहे आणि आमची सुप्रिया आहे लॅपटॉप ठेवायसाठी बॅग घेतली. ती पण कोणती बघी बाई? रेनबो कलर. डाळ भात ठेवायसाठी काय का इथे? ओके डाळ भात ठेवायसाठी आहे. स्पेशल सँडविच पॅक करायला ही बॅग आहे. ह्याच्यात मिनिमम किती? नाही 2 तरी मावतील. 2 हा sandwich परफेक्ट. एवढ्या साईजनी 2. बार्गेनिंग करायला आमच्याकडे सुद्धा खानविलकर आहेत जे एक्सपर्ट आहेत बार्गेनिंग करण्यामध्ये. आमची फायनली मित्रांनो शॉपिंग झालेली आहे. सगळ्यांनी बॅगाच घेतलेल्या आहेत. माझी पॅन्ट पुढे. आमचा अजेंडाच आज होता. बॅग विसरलाय सगळ्यात मोठी. 5,000 रुपयाची शॉपिंग केली आणि बॅग विसरून आला. नुसत्या बॅग लय पैसा आहे आमच्याकडे भरपूर दाबून पैसा आहे. यांनी चपातीला एक वेगळी बॅग घेतलेली आहे. सँडविच साठी घेतली नाही चपातीसाठी एक बॅग घेतली तुम्हाला दाखवली मी. त्यात चपात्या गरम गरम राहतात अशा फोल्ड होत नंतर. शोरमा किंग. आता आम्ही आलो एक छोटा बार काउंटर जवळ. तो असं काही घेणार तर नाही आम्ही जसं मी बघतो आता. आता वाजले सकाळचे 10. ॲक्च्युली खूप लवकर उठलेलो. लवकर म्हणजे नॉर्मल टाईमलाच उठलेलो. आणि आज आपला गोवाला टाटा बाय बाय करायचा दिवस आहे. तो म्हटलं आता गोवाला टाटा बाय बाय करतोय म्हटलं तर काहीतरी गोव्यावरून मुंबईला न्यायलाच पाहिजे आपल्या फॅमिलीसाठी वगैरे. सो आम्ही सगळ्यांनी काही ना काही शॉपिंग केलेली आहे. सो काजू वगैरे घेतले आहेत आणि एक मित्रासाठी त्याची आवडती गोष्ट घेतलेली आहे. आणि दुसरा आपला मित्र सिद्धार्थ कानविलकर ह्याने सुद्धा काजू घेतले आहेत आणि एक आवडती गोष्ट घेतली. तुम्हाला माहितीच असेल गोव्याला काय आवडती गोष्ट असते ती तळी रामांसाठी. ठीक आहे. आणि बाकी रोहन आणि सचिन पुढे गेले. त्यांनी सुद्धा भरपूर शॉपिंग केली. नानामध्ये आम्ही ॲव्हरेजली 12 ते 15 हजारची फक्त काजूची शॉपिंग केलेली आहे. जस्ट इमॅजिन तुम्ही विचारा 12 ते 15 हजार फक्त काजू. एवढ्यात आपण काजूची झाडे किती लावली असती. ठीक आहे. सो आता आपण जाऊया रूमवरती आणि सगळे बॅग पॅक करूया आणि जातानाचा ट्रॅव्हल तुम्हाला मी दाखवीन नक्की. ठीक आहे चला. आणि आता आमचं ऑलमोस्ट बॅग पॅक वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळी आपण शॉपिंग केली ती तुम्हाला बघितली. काजू घेतले आणि काही आपले तळीराम मित्र आहेत सो त्यांच्यासाठी काही काही छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या आपण. आणि सो सगळ्यांची बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे. सो आमची कॅब यायची वाट बघतोय. सगळे रेडी आहे तिकडे. आता एक आम्ही निघू 5 ते 10 मिनटामध्ये. आणि आपण आता जाणार आहोत थिविम स्टेशनला. थिविम स्टेशनवरून आपली 3:30-4ची ट्रेन आहे. सो बघू आता जातानाचा आपला प्रवास कसा आहे तो. येताना तर आपण वंदे भारतने आलेलो. सो त्याच्यामुळे AC ट्रेन होती. सो काही एवढा काही त्रास झाला नाही. बट जाताना तर आता बघू. ॲक्च्युली आपलं सिटिंग आहे. सो सिटिंग नॉन AC आहे. सो बघू गर्दी कशी मिळते आणि जातानाचा नॉन ACचा आपला प्रवास कसा होतो तो. ठीक आहे. मित्रांनो फायनली टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आणि पण आता रूम आपला डोअर बंद करतोय. सगळं चेकआउट केलेलं आहे. सगळं सामान पण एकदा बघून घेतले काय राहिले काय नाही राहिले ते. आणि आता आपण निघूया. सो शट डाऊन. गोवा ट्रिप इज ऑफ. चलो. सो फायनली आपण रिसेप्शनला चावी वगैरे दिलेली आहे. बॅग वगैरे सगळे एकदम कच्चाकच भरून झाले आहेत. गाडी यायची वाट बघतोय. गाडी आली. ओके गाडी पण आलेली आहे. गाडी तर बघ. हां तुम्हाला गाडी दाखवतो. आमची VIP गाडी आहे. कुठे आहे? ओके हे झोपून जायचे. आम्ही ॲक्च्युली 8 माणसं आहेत आणि गाडी आम्हाला 22 सीटर आलेली आहे. किती सीटर आहे? 20 सीटर गाडी आहे. फुल VIP ट्रीटमेंट.
तुम्हाला पण आमच्यासोबत ट्रिप करायची असेल ना तर माझ्यासोबत कोलॅब करा. तुम्हाला अशी भारी भारी फॅसिलिटी देतो मी तुम्हाला. यार खतरनाक खतरनाक. ठीक आहे आता एक बॅग आम्ही आतमध्ये टाकू आणि पहिला ॲक्च्युली आम्ही जेवलो नाही आहे. सो आता जेवणाची कुठेतरी सेव करू आणि नंतर मग तुमच्या ट्रेनच्या ट्रॅव्हलिंग. ठीक आहे चला. गोवा संपला आपला. येस फिनिश. गोवा संपला, पैसे संपले. आता आम्ही जातो मुंबईला. आता सॅलरीची वाट बघायची. आता फक्त सॅलरीची वाट बघायची आहे. नवीन ट्रिपचा ऑर्गनाईज परत करायचं. चला फायनली गोवा आपला संपला आहे आणि सगळे गाडीत बसलेत आपण. आता आपला स्टेशनपर्यंतचा प्रवास तुम्हाला दाखवतो. उधर बस स्टैंड पे आएगा मैं, उधर होटल पे नहीं होगा तो होटल वाला प्रॉब्लम करेगा हमारे. हाँ मोपा एयरपोर्ट है मेरे उनको. मित्रांनो आम्ही स्टेशनला तर पोचलो आहे आता आणि सगळं सामान आम्ही स्टेशन तिकडे म्हणजे सोडलेलं आहे. सचिन तिकडे एकटा थांबला आहे, बाकी सगळे आम्ही इकडे आलेलो आहे. आणि आमची 3:30ची ट्रेन आहे म्हणून त्या जेवायचं बाकी होतं म्हणून आम्ही जेवायला बसलो आहे. आणि मी घेते बांगडा झाली, बाकी सगळे व्हेज आहेत. सिद्धार्थ आणि सुप्रिया त्यांनी नॉनव्हेज घेतलेलं आहे, बाकी इकडे सगळे व्हेज आहेत. सो आता आपण जेवूया आणि बघूया बांगडा झालीची टेस्ट इकडे कशी आहे ती. ठीक आहे चला तुम्ही पण या जेवायला. पण मला एक समजलं नाही नॉनव्हेजमध्ये यांनी इथे मला कोबीची भाजी का दिलेली आहे. स्टार्टर तुम्ही कधी खाल्ली आहे का नॉनव्हेजमध्ये कोबीची भाजी जेवणामध्ये? तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे चला या जेवायला. हो मित्रांनो आता थोडा वेळ आपली ट्रेन येईल. जेवण वगैरे झालं आणि आता सगळेजण इकडे आलेले आहेत. तो रोहन दादा आपलं शूट करते मी रोहन दादाला शूट करते. आणि ठीक आहे आता वाट बघू ट्रेन येईपर्यंत. आले की मग आपल्याला 12:30-1 वाजतील मुंबईला पोचेपर्यंत. त्या हालत बेकार होणार आहे. खूप टाईम नंतर जनरल डब्यामध्ये ट्रॅव्हल करणार आहे. पहिली आम्ही चूक केली ॲक्च्युली. जर तुम्ही ते गोवा फिरतात आणि दुपारची ट्रेन पकडतात तर ही वाली चुकून नव्हतं. त्या हालत बेकार होणार. मित्रांनो फायनली आपण ट्रेनमध्ये चढलो आहे आणि आपली नॉन AC आहे त्यामुळे आम्ही हवा खायला दरवाजावर आलो इकडे. खूप गरम आहे. येताना आम्ही मस्तपैकी काय बोलतात वंदे भारतने आलोय नाही. आता जाताना शताब्दी सीटर लोक डाऊन टू अर्थ जातो आम्ही अप टू डाऊन येतो. पब्लिक वैतागलेली आहे इकडे. आता सुट्ट्या थोड्याने उभी राहणार आहे. 2 तास उभी राहणार आहे. बसून वैतागलेली. ये वाला ब्लॉग तो बरोबर दिखाना सबको तू. कैसे कैसे कांड किए सब लोग को मालूम पड़ना चाहिए. कोणतं सेशन आलंय? अकाउंट वाली मॅडम थकलेली आहे. कणकोली गेले. सो आता वैभववाडी जस्ट गेलेलं आहे. अजून टाईम झाला. ठीक आहे जे काय आहे आता मला पण माहीत नाही. पण ॲक्च्युली झोपलेलं थोडा वेळ. आता 5:45 झालेत. थोड्या वेळाने काहीतरी खायचं टाईमपास कधी बघू ट्रेनमध्ये येते का. भरपूर सारे येतात काय ना काय. पण सुद्धा आम्ही ट्रेन आणलेली आहे. दुसरं तुम्हाला काय काय आणलं आहे सगळे स्कॅन मार बाबू. ठीक आहे अजून थोड्याने अपडेट देईन. सगळे आहेत ताजे टवटवीत आहेत. सगळे फ्रेश आहेत. आम्हाला सचिन एक सजेशन केलेलं थंड पाण्याने तोंड धुतलं की तुम्ही फ्रेश होता. फ्रेश झाला तू? मैंने तो आधा बॉटल खत्म किया. थोड़ा भी फ्रेश नहीं लगा. उधर जाके सो रहा हूँ मैं. अरे गर्मी से ठीक आहे थोड्याच भेटू आपण ठाण्याला उतरतोय. दोघं जण बाकी आहेत. सो बाय बाय. कसा झाला प्रवास? एकदम मस्त. मजा आली. आता परत कधी?
आता परत 20 दिवसानंतर अलिबाग नेक्स्ट प्लॅन अलिबाग असेल. सो तेही तुम्हाला बघायला मिळेल. सो हेच काही मेंबर असतील आपल्यासोबत. अजून कोण जॉईन झालं तर नक्की त्यांच्यासोबत आपण अजून एक चांगली ट्रेक करू. ठीक आहे. सो आता मी निघतो. चला बाय. सो फायनली आम्ही दादरला ठाण्याला उतरलोय. ठाणे आता इथून मी माझ्या ॲक्च्युली मित्राला बोलवलं आहे. त्याची मी गाडी घेऊन डायरेक्ट घरी जाणार आहे. हालत खूपच खराब आहे. हालत खूप खराब आहे. हालत खराब ना हालत टाईट आहे. कधी घरी जातोय. हां फ्रेश होतोय. झोपतोय. बस जेवण झोपायचं आहे. सो मित्रांनो शुभ सकाळ. आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 11:15 आणि 10 दिवसानंतर मुंबईच्या गोवा ट्रिपनंतर मी जातोय आता बॅक टू वर्क आपल्या ऑफिसला. सो आता ॲक्च्युली मोटो ब्लॉग मी याच्यासाठी चालू केला की आपण जसं आता गोवाच्या ट्रिपवरून आलो तो तुम्हाला गोवाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आपण गोव्याला चर्च फिरलो, मंदिर फिरलो आणि काही बीचेस वगैरे होते ते एक्सप्लोर केले आणि आपला ट्रॅव्हल वगैरे जे काही होतं ते सगळं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला. सो ह्याच्यावरनं जस्ट मला आणि आपण जाताना ॲक्च्युली वंदे भारतने गेलेलो. सो वंदे भारतचा एक्सपिरियन्स देखील मी पहिल्यांदा अनुभवला. सो त्याच्यामध्ये काही असे पॉईंट्स होते की जे मला थोडे म्हणजे असे नाही पटले. जसं की तुम्ही जर 1,500 रुपयाची तिकीट घेतात तर ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी तुम्ही तिकडे वंदे भारतमध्ये एक मील ब्रेकफास्टचा तरी तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होता. कारण 1,500च्या तिकीटप्रमाणे जर तुम्ही वंदे भारतच्याच कोचमध्ये जर तुम्ही काही नाश्ता किंवा जेवण वगैरे जे काही ऑर्डर करत असाल तर त्याची कॉस्टिंग कायच्या काय आहे. म्हणजे असं ॲव्हरेज पकडून झालं की 1,500च्या तिकीट बेसिक तिकीटमध्ये तुमची जर तुम्ही तुमचा मील वगैरे ॲड केलात तर तो 1,800 ते 1,900पर्यंत सहज जातं बिल असं आहे. सो ते ॲटलिस्ट IRCTCने करायला पाहिजे होतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की तुम्ही तिकडे स्कूटी वगैरे रेंट करतायत जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल वगैरे तर सगळ्यात पहिली गोष्ट नीट लक्षात ठेवा. जी तुम्ही स्कूटी घ्याल बाईक घ्याल अरे शेबड्या जी तुम्ही स्कूटी घ्याल बाईक घ्याल त्याचा आधी व्हिडिओ बनवा. कारण कधी कधी असा प्रॉब्लेम्स होतात की एखादी बाईक किंवा स्कूटी ऑलरेडी स्क्रॅचेस असते किंवा ऑलरेडी थोडी डॅमेज असते. आपण त्या गोष्टी थोडंसं इग्नोर करतो. म्हटलं ठीक आहे जाऊ दे एवढंसं तर एवढ्यासाठी काय. पण जेव्हा तुम्ही ती स्कूटी किंवा बाईक किंवा कार जेव्हा तुम्ही ते सबमिशनला जातात तेव्हा त्या लोकांची अशा प्रकारे ती लोकं गाडी स्कॅन करतात की जसं काय तुम्ही गाडी कुठे ठोकूनच आणली आहे किंवा ही चूक तुमच्याकडनंच झालेली आहे. सो त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम जी तुम्ही गाडी बाईक कार जे काही घ्याल पहिली पूर्ण स्कॅन मारा. ती टोटल स्कॅन व्हिडिओ काढा त्याचा प्रॉपर. छोटे छोटे जे काही डाऊट आहेत तुम्हाला वाटत आहेत की नाही आधीपासूनच स्क्रॅचेस आहे मायनर आहे घ्या व्हिडिओ काढून. कारण नंतर त्याचाच तुम्हाला त्रास होणार. मग ती लोक त्या स्क्रॅचचे पैसे घेत नाही तर पूर्ण पार्टचे पैसे ती लोकं लावतात की हा मला पार्ट पूर्ण बदलावत लागेल. मी देताना गाडी अशी नव्हती दिलेली. मग फलाना ढिमकाना तुमचं सगळं त्याच्यामध्ये अर्धा टाईम निघून जातो. तर त्यासाठी या गोष्टी तुम्ही आधी करून घ्या. आणि काल डायरेक्टली मी ठाण्याला उतरलेलो कारण अंधेरीपर्यंत पोहोचेपर्यंत दादरला पोहोचेपर्यंत दादरवरून परत अंधेरीवरून परत ऑटो करा. माझा त्याच्यामध्ये नाही ना माझा 1.5 तास तरी आरामात गेला असता. तर मी काल डिसिजन घेतला आपण डायरेक्ट ठाण्याला उतरे. आणि आपला जो मित्र आहे रोशन सो त्याला मी बोलवून घेतलं आणि त्याची मी ॲक्टिवा घेऊन डायरेक्टली सामान वगैरे जे काय तर सगळं पुढे म्हणजे स्कूटीच्या पुढे ठेवून डायरेक्ट घरी अंधेरीला रप 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 साना नाना पिरी पिरी कारा कारा कच्चा 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 करून. कारण अपने को बाइक से जमता ही नहीं है ना बॉस. अपने को एक खुद का ऐसा हाथ में पावरफुल मशीन कुछ तो चाहिए भगाने को दौड़ाने को उड़ाने को. म्हटलं यार एवढी ट्रिप झाली एक अजून रप 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 सप 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 सपवाली स्कूटीची एक छोटीशी राईड करून टाकली. म्हणून मग काल माझ्याकडे गोप्रो तो होता पण बाकी काही आपला सेटअप नव्हता. माईक म्हणा किंवा हे सगळं काही नव्हतं. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला जो मोटो ब्लॉग नहीं दाखवू शकलो. ठीक है इट्स ओके बेबी. अभी थोड़े दिन के बाद अपना और एक ब्लॉग आने वाला है. वो आपको ऐसा मचाएंगे ना वो ब्लॉग में आप देखते रह जाओगे.
और वो ब्लॉग रहेगा नहीं, वो ब्लॉग रहेगा नहीं, मैं आपको बताता वो ब्लॉग कौन सा रहेगा. कैसन बा मचाएंगे वर्ग बघते माझ्याकडे. तर तो ब्लॉग लवकरच चालले, म्हणजे त्याचा प्लॅन दिखाएंगे जल्दी से जल्दी. तो एवढंच काही होतं मला तुमच्याशी थोडंफार काही लास्ट म्हणजे काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. तो पुन्हा एकदा ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. आणि तुम्ही कसं एका लाईकनी थोडं मला अजून मोटिवेशन मिळतं अजून छान छान व्हिडिओज बनवायला, अजून चांगलं चांगलं ट्रॅव्हल करायला. सो ते तुम्ही जरा करत जावा. बस तुम्हाला फक्त बघून एक लाईकचं बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघायचं आहे. ठीक आहे. सो आता मी जातो ऑफिसला आणि आपले जे काही आठवड्याभराचं जे काही काम पेंडिंग होतं ते सगळं एकदाच उडवून टाकूया. चला पुन्हा एका भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.